नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर टाकूयात. 29 महानगरपालिकांसाठी आज महापौर पदाचे आरक्षण सोडत निघणार. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज 11 वाजता मंत्रालयामध्ये आरक्षण सोडत निघणार. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेची शिवसेनेला साथ, विकास कामांसाठी शिवसेनेला पाठिंबा. राजू पाटलांनी केलं स्पष्ट. तर केडीएमसी मध्ये माहितीचाच महापौर बसेल, श्रीकांत शिंदे यांची माहिती. केडीएमसी मध्ये शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे मनसेवर आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा. शिंदेंकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास पाठिंबा देण्याबाबत विचार करू, ठाकरेंच्या गटनेत्याचा खळबळजनक दावा. कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाण्यामध्ये माहितीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय होणार, रवींद्र चव्हाण यांची माहिती. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर आज छाननी प्रक्रिया पार पडणार. आज कुणाचे अर्ज बाद होतील आणि कोण माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं. सहर शेख यांच्या मुंबऱ्याबाबतच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक. सहर शेख यांच्या विरोधात किरीट सोमय्या आज मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. आज केएम रुग्णालयाचा 100वा वर्धापन दिन. कार्यक्रमाला शिवसेना, भाजप आणि ठाकरे गटाचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता. एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, लोढा एकाच मंचावर येणार असल्याची माहिती. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कात्री. सामाजिक न्याय विभागाचा 393.25 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. आज माघी गणेश जयंतीचा उत्साह. सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाई मंदिर, गणपतीपुळे यासह विविध गणेश मंदिरामध्ये आकर्षक सजावट. भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी. डॉलर पुढे रुपयाची ऐतिहासिक नांगी. रुपयानं गाठला 91.64चा निच्चांक. जागतिक तणाव आणि विदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यामुळे बाजार चिंतेत.